गडिंग्लज तालुक्यातील दुंडगे येथील काशीनाथ मुळीक यांचा सत्कार सोहळा उत्साहात। सीआरपीएफमध्ये 41 वर्ष प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर हेड कॉन्स्टेबल पदावरून सेवानिवृत्ती। आजी माजी सैनिक संघटना, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून गौरव। गडिंग्लज तालुक्यातील दुंडगे येथील काशीनाथ बाबूराव मुळीक यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 41 वर्षे प्रदीर्घ सेवा बजावून हेड कॉन्स्टेबल पदावरून सेवानिवृत्ती स्वीकारल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा दुंडगे येथील देव लॉन्समध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। देशसेवेसाठी आयुष्याचा मोठा कालावधी अर्पण करणाऱ्या काशीनाथ मुळीक यांना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मुळीक परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। त्यांच्या सेवा काळातील कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचालित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी संघटनेचे सल्लागार जयवंत नगरे, सुभाष गावडे, सदस्य शशिकांत चौगुले, बळवंत ढेकळे, राजेंद्र शिंदे, रामचंद्र तपकिरे तसेच अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते। याशिवाय आजी माजी सैनिक संघटना जरळीचे अध्यक्ष महादेव घुगरे, शाहू माने, हेब्बाळ आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर पटोळे व पदाधिकारी, दुंडगे आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, रघु जाधव तसेच गिजवणे आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पोटजाळे आणि मारुती चव्हाण यांनी उपस्थित राहून काशीनाथ मुळीक यांना शुभेच्छा दिल्या। देशसेवेत दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी काशीनाथ मुळीक यांचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित सेवेला सलाम केला। सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित हा स्नेह मेळावा आपुलकी, सन्मान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा ठरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।